स्त्रियांमध्ये राग, ताण आणि चिंता का जास्त दिसते? हे एक अत्यंत महत्त्वाचा आणि वास्तविक प्रश्न आहे. प्रत्येक स्त्री कधी ना कधी या भावनांचा अनुभव घेते आणि त्याची कारणे फक्त जास्त विचार करणे किंवा कमकुवत मन नसून शरीरशास्त्रीय, भावनिक, सामाजिक आणि कौटुंबिक कारणांच्या मिश्रणातून निर्माण होतात. पहिलं महत्त्वाचं म्हणजे हार्मोनल बदल. स्त्रियांच्या शरीरात हार्मोन्स खूप वेगाने आणि वारंवार बदलतात. हे हार्मोन्स मनस्थितीवर थेट परिणाम करतात. प्रभावित करणारे हार्मोन्स. हार्मोन बदलाचे परिणाम म्हणजे मासिक पाळी यायच्या अगोदर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्समध्ये असंतुलन झालं की चिडचिड, राग, नैराश्य येतं. त्याचप्रमाणे पाळी चालू असतानाच रक्त आणि ऊर्जा कमी होते, त्यामुळे थकवा, ताण जाणवतो, भावनिक अस्थिरता जाणवते, अचानक रडू येतं, नकारात्मक विचार येतात. त्याचप्रमाणे राग येतो, उदासीनता, तापटपणा. म्हणून शरीरातील रसायनांचा बदल ही स्त्रियांमधील भावनिक चढउतारांची मुख्य कारणं आहेत. जबाबदाऱ्या आणि अपेक्षा जास्त असणे. स्त्रीकडून समाजात खूप अपेक्षा असतात, जसं की घर सांभाळणं, मुलांची काळजी, नवऱ्याचं आणि कुटुंबाचं समाधान, नोकरी किंवा व्यवसाय, घर खर्च, बजेट सगळ्यांचं ऐकून घेणं. या सततच्या जबाबदाऱ्या ताण, चिंता आणि भावनिक थकवा निर्माण करतात. तेव्हा स्त्रियांनी या सर्वांचा बॅलन्स राखणं खूप गरजेचं आहे. स्वतःसाठी वेळ न मिळणं ही परिस्थिती अधिक वाईट बनते. त्याचप्रमाणे स्त्रियांना सवय असते की भावना दडपून ठेवण्याची सवय. लहानपणापासून स्त्रियांना शिकवलं जातं की शांत बस, जास्त बोलू नको, रडू नको किंवा कोणतीही तक्रार करू नको, तुझी चूक आहे तर तू रागावू नको, असं त्यांच्यावरती दडपण टाकलं जातं. त्यामुळे त्या त्यांच्या भावना व्यक्त करत नाहीत. दाबलेल्या भावनांनंतर राग, निराशा, ताण आणि चिंतेचं रूप धारण करतात. बऱ्याच वेळा स्त्रियांना खालील अनुभव येतात, जसं की कामाची दखल घेतली जात नाही, कौतुक मिळत नाही, कुटुंब आणि मुलांसाठी केलेल्या त्यागाची कोण कदर करत नाही, स्वतःच्या इच्छांना स्वार्थ मानलं जातं. जेव्हा स्त्रीच्या भावनांना मूल्य दिलं जात नाही, तेव्हा तिच्यामध्ये चिडचिड आणि नैराश्य वाढतं. स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देण्याची वृत्ती, जसं की स्त्री आहे, प्रियजनांना सर्वात आधी ठेवते, स्वतःच्या आरोग्याचा विचार शेवटी करते, स्वतःच्या समस्या बोलून दाखवत नाही, दीर्घकाळ दुर्लक्ष, मानसिक थकवा, चिंता, राग, विश्रांती आणि झोपेची कमी. अनेक स्त्रिया रात्री उशिरा झोपतात, सकाळी लवकर उठतात, त्यामुळे त्यांची पुरेशी झोप होत नाही, दिवसभर धावपळ होते, झोपेची कमतरता जाणवल्यामुळे मन आणि मेंदू अस्थिर होतो, यामुळे चिडचिड, राग, ताण वाढतो. त्याचप्रमाणे समर्थनाचा अभाव. स्त्रीला सर्वांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी असते, पण तिच्या समस्या ऐकणारा सहसा कुणीच नसतो. आपलं पुरेसं ऐकून न घेणं, आपल्याला भावनिक आधार न मिळणं, त्यामुळे मनावर ताण येतो, चिंता वाढते, अचानक राग येतो, सुरक्षिततेबाबतची भीती आणि दडपणही येतं. स्त्रियांमध्ये एक सततचा मानसिक दबाव असतो, मुलांच्या सुरक्षिततेची चिंता असते, आर्थिक भीती खूप असते, त्यामुळे त्या सतत दडपणाखाली राहतात. नात्यामध्ये भावनिक असुरक्षितता आहे, शरीराविषयी टीका होण्याची भीती असते, समाजामध्ये बदनामी होण्याची भीती असते आणि ही भीती सततच्या तणावाची मात्र मुख्य कारणं आहेत. स्त्रियांमध्ये राग, ताण आणि चिंता जास्त दिसते, कारण हार्मोन्समध्ये बदल, जबाबदाऱ्या आणि अपेक्षा जास्त. यामुळे त्यांना बऱ्याचशा तक्रारींना सामोरंही जावं लागतं. त्याचप्रमाणे भावनांना महत्त्व त्यांच्या कुणी देत नाही, स्वतःपेक्षा इतरांना प्राधान्य देणं, झोप कमी, विश्रांती कमी, भावनिक आधार नाही, समाजाचा आणि कुटुंबाचा दबाव आहे, यामुळे मेंदू सतर्क राहत नाही. स्त्रियांना भावनिकदृष्ट्या मजबूत करणाऱ्या सवयी लावणे त्यांनी खूप गरजेचं आहे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे 20 ते 30 मिनटं स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. त्यामध्ये दररोज त्यांनी 15 मिनटं चालणं, व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यासाठी ताण कमी होतो. डायरी लिहिणं, यामुळे भावना मनातून उतरतात. 7 ते 8 तासाची संतुलित झोप घेणं, त्याचप्रमाणे नाही म्हणण्याची सवय लावणं, आत्मविश्वासानं जगणं, छंद जोपासणं, मनाला बळकटी देतील अशा गोष्टींचं अनुकरण करणं, बोलणं कमी ठेवणं, चिंता, काळजी दूर करणं, यासारख्या गोष्टी केल्या तर नक्कीच त्यांच्या मनावरचा ताणही कमी होतो आणि सामाजिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडल्या तर चिंता, काळजी यासारख्या समस्या त्यांच्यामध्ये निर्माण होत नाहीत आणि त्यांचं आरोग्य नेहमी चांगलं राहण्यास नक्कीच मदत होते.